आता सकाळची 8 वाजली आणि आता मी उठली. लेट्स गो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गाईज आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 8:15 आणि ना आता मला सुट्ट्या चालू आहे. सो मी विचार करते रोज की आपण लवकर उठू, बट ते होत नव्हतं. आणि आज मी लवकर उठली आहे, म्हणजे मी ऑलमोस्ट 8:30पर्यंत उठत होते, बट आज अजून थोडंसं अर्धा तास आधी लवकर उठली आहे. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं मी प्रोडक्टिव्ह डे कसं स्पेंड करते. सो आपण ट्राय करूया आपण काय काय प्रोडक्टिव्ह करू शकतो. तर सगळ्यात पहिले मी उठली आहे, म्हटलं आता घरी बसून टाईमपास केल्यापेक्षा आपण वॉकला जाऊया. ब्लॅक पॅन्ट आहे, हा क्रॉक्स आहे, माझा टॉप आहे. आता आपण चाललो आहे, लेट्स गो. आणि मला घरच्यांनी काम पण सांगितलं, दूध आणायचं आहे. आंघोळ वगैरे करून पूर्ण रेडी झालेली. मी हा कुर्ता घातलाय. मला हा कुर्ता घालायला ना नेहमीच खूप जास्त आवडतं, म्हणून मी हा घालून घेतलाय आत्ता. आणि अजून पण जरी जून सुरू झाला तरी अजून पण गरमी संपली नाही, पावसाळ्याचं तर नावच नाही आहे. म्हणून थोडंसं कम्फर्टेबल हा कुर्ता मी आज घातलाय. आणि तुम्हाला माहिती आहे आता मी सगळं गावाला वगैरे जाऊन आली. आता माझे सुट्ट्या चालू, म्हणजे आता आम्हाला आमचे एंड सेम संपले, आता रिझल्ट अनाऊन्स होतील काही दिवसात. आणि आता आपण बघूया नाश्त्याला काय बनवलं आहे सकाळी सकाळी. तर बघूया किचनमध्ये जाऊन काय असं काहीतरी माझा आउटफिट आहे. आज नाश्त्यामध्ये आहे शेवयाचा भात, जो मला खूप जास्त आवडतो. आता मी घेत होती, मला आजीने माझी प्लेट बनवून दिली. आता आम्ही दोघे पण खातोय. याच्यामध्ये काय काय आहे, शेवया आहे, नंतर साखर आहे आणि दूध आहे. सो लेट्स हॅव आवर नाश्ता. बनवून आणल्या सांग ना माझ्या आजीने. आजीने गावावरून बनवून आणल्या शेवया. याच्यामध्ये अजून कोणत्या वेगवेगळ्या शेवया आहेत आजी? कलरफुल पण असतं ना, लग्नात असतं ना, आता कुरड्या कलरफुल असतं, शेवया नसतं. सो लेट्स हॅव. तर आता माझा नाश्ता झाला आहे. मी आता चालली माझ्या आजीसोबत मंदिरात. होपफुली मी सकाळी कुर्ताच घातला होता, म्हणून आता मी तेच ठेवते आणि आता मी चालली तिच्यासोबत. सो लेट्स गो. ती खाली गेली आहे, तिला खूप घाई झाली होती आणि मी पटकन त्याच्या मागे मागे चालली. घराजवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलेली आहे. आणि आता शिव मंदिर पण आहे आणि इकडं साईडला स्वामी समर्थ केंद्र, असं जवळजवळच मंदिर आहे. थोडं बसली, मग दर्शन झालं आहे. आजीमध्ये गेले तोपर्यंत मी बसली आहे. A few moments later. सकाळचे 11:30 आणि मी माझ्या फ्रेंडसोबत आज थोडं बाहेर फिरायला जाणार आहे. सो आमच्या खूप दिवसांपासून प्लॅन ठरत होता की जाऊ, पण तो एक्झिक्यूट होत नव्हता. म्हणून आज आम्ही फायनली ठरवलं आहे की जायचं आहे. सो आता मी खूप एक्सायटेड आहे. सो बघूया आपला आजचा दिवस कसा. तर कपड्यांसाठी ऑप्शन आहे, हा एक मस्त असा टॉप आहे, तो मी घालणार आहे. आणि खाली यावरती माझ्याकडे एक ब्ल्यू जीन्स आहे, ती मी घालणार आहे. तर बघूया आता घातल्यावरती कसं दिसतो. आता तर असं दिसतोय, तर थोडा बॅच कलर आहे. सो लेट्स गेट रेडी. 2 hours later. तर गाईज मी आता आवरून रेडी झालेली अँड दिस इज माय फायनल लुक. मी हा तोच टॉप घातला, थोडंफार मेकअप केला आहे आणि सिम्पलच ठेवलं आहे, कारण ऊन खूप जास्त आहे बाहेर. त्यामुळे थोडं फक्त ब्लश लावला आहे, मॉइश्चरायझर आणि असं काहीतरी केलेलं आहे थोडंफार. सो अजून माझ्या फ्रेंडचा मला फोन आलेला नाही आहे, त्यांना किती वेळ लागतो किती नाही आय डोंट नो. मी तर पटकन आवरून घेतलं आहे, कारण एकदम फास्ट. आता त्यांचा फोन असतो, मी वाट बघणार आहे. 11:30 12:30 पण वाजून गेले आणि आता ऑलमोस्ट 1 पण वाजून गेलं आहे. आमचं 1ला ठरलं होतं की निघायचं, पण त्यांचा मला अजून पण फोन आलेला नाही की भाई चल. तर मी आता हे सगळं सामान घेऊन निघते. आणि माझी मम्मी बोलली की बॉटल घेऊन जा, बाहेर इतकं जास्त ऊन. A few moments later. माझा फोन पडला. सो मी ही बॉटल घेऊन जाणार आहे आणि दिस इज माय आउटफिट. मी तुम्हाला परत एकदा माझा पूर्ण आउटफिट दाखवते. फायनली फोन आला त्यांचा. हॅलो, हां येते मी घराखाली, ये तू. असा आहे माझा फायनल लुक. मी खाली सँडल घातली होती, पट्टी काढून टाकून शूज घातले आणि हे वरती हा टॉप आहे, ही माझी बॅग आहे. लेट्स गो. फायनली फोन आलेला आहे. आता मी सांगत नाही आताच की आम्ही कुठे चाललो आहे, बट ऑन द वे बघूया. लेट्स गो. तुम्हाला रियालिटी दाखवते हाऊ वी ॲक्च्युली गो. हा तर माझा आउटफिट आहे. केस मी ना थोडे बांधून घेणार आहे, कारण गाडीवर सगळे भुरभुर उडतील. हा स्कार्फ घालती आहे, याच्यावरून हेल्मेट आणि मग जायचं आहे आपलं.
हे हेल्मेट घालते. लेट्स गो. आणि माझ्या फ्रेंडला मी एका घ्यायला आलेली आहे आणि ती येतेच 1 मिनिटात. दिसते का इकडून मागून येताना तुम्हाला? आता मी ना सगळ्या फ्रेंडला तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे कोण माझी. सो हे एक आलेले आता आणि जे 2 आहे ना, आम्ही इतके फोन करून करून थकलो तर फोनच उचलत नाही भाई. आता फायनली फोन उचलला ना, आम्ही चाललो आहे. हाय कर. आणि आम्ही आता एका कॅफेमध्ये पोचलो आहे. आम्ही ना ऑलरेडी एक दुसरीकडे जायचं ठरवलं होतं बट ते ना बंद होतं. आम्ही तो प्लॅन केला होता बट आता आम्ही दुसरीकडे आलो आहे आणि दिस इज माय आउटफिट. आणि सगळे माझे फ्रेंड्स आहे. आता आम्ही ना मध्ये जातो आहे. बघूया आपल्याला काय काय एक्सपिरियन्स करायला भेटतं आहे. लेट्स गो. हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. लेट्स गो. एंटरिंग इन द कॅफे. Writing in the margins of my mind all day, sipping herbal in the morning just to feel okay. Had a dream I was water just flowing through space, till I landed on the record that my grandma would play. Talk sweet like jazz in the park after 2 hours later. आता कॅफे एक्सप्लोर करून झालं म्हणून आता आम्ही ना नवशा गणपतीला आलो आहे. तर नाशिकमध्ये आपण असं कुठे पण जातो ना तर नवशा गणपतीला आम्ही येतोच. म्हणजे ठरलेलं आहे असं. कधी स्टार्टिंगला किंवा एंड ऑफ द डे येणं इज मस्ट. आता आम्ही आलेलो आहे आणि होपफुली आज आता गर्दी पण कमी आहे म्हणून आम्ही आता पटकन दर्शन पण होऊन जाते. तर बघूया आता किती वेळ लागतो. इकडनं एंट्री आहे आणि आपण अजून गाड्याच लावत आहे. मी पुढे निघून आली. एक कुठे मी इकडे आली आहे आणि इकडनं असं सगळं असं बाहेर असं आहे. इकडे स्टॉल्स वगैरे आहे आणि इकडनं अशी एंट्री. किचन आणि रबर बँड्स. ही वाव हँडमेड आहे. दाखव किती क्यूट आहे. कितीला आहे? घ्यायचे का? अरे तुझ्या बॅगला सूट होईल. ते बोन नको घेऊ, वेगळं घे. सनफ्लॉवर पण छान दिसते. मंदिराकडे चाललोय. इकडनं एंट्री आहे आणि आम्ही ना ते मग अशी फ्लावर्स बघत होतो. ते असे मी आजीला माझ्या बड्डेला गिफ्ट दिलं होतं ना, त्यामध्येच ते फ्लावर होतं. ते आता वायर्डवाले फ्लावर्स आले ना तर त्यांच्याकडे होते बरेच. सनफ्लावर होतं, नंतर चेरी होतं. किचन्स वगैरे 60-50 रुपीजला होते बट आम्ही नाही घेतलं. तिला इतकं आवडलं नाही ते. आता आम्ही दर्शन करायला चाललोय इकडनं. लेट्स गो. काहीच गर्दी नाही, बरं झालं. मी पुढे चालली बघा. हे किती लांब आहे. म्हणजे विचार करा मी किती फास्ट चालली यांच्यापेक्षा आणि हे अजून स्लोच चालले. आता आमचं दर्शन झालंय. आता आम्ही ना बाहेर आलोय बट आमच्या मागे ना कुत्रं लागून गेलं होतं. इकडे एक कुत्रं आहे. ते आमच्या गाडीच्या जवळच आहे आणि ते आम्ही उभं होतो आणि ते आमच्या जवळच येऊन गेलं होतं डायरेक्ट. ते पोरं डायरेक्ट ओढायला लागून गेलं त्या. आता गाडी कशी काढू तर मला समजत नाही. ते कुत्रं त्याच्या मागेच बसलेलं आहे. बघूया. मी गाडीची चावी लावली आहे. कुत्रं आहे त्याच्या मागे. कसं काय जाऊया आता? झोपतंय ते हळूच. माझ्या अंगावर धावून नको यायला. A few moments later. मी आता घरी आलेली आहे आणि आता माझा अवतार एकदम येऊन गेला. रस्त्याने आम्हाला थोडासा पाऊस लागला. आता फायनली पावसाळा सीझन सुरू होतोय. फायनली पाऊस आता येणार आहे. थोडा पाऊस पण लागला. पूर्ण ओलं होऊन गेलं आहे डोकं. आता मी आली घरी. लेट्स गो फ्रेश होऊया. गाईच आता संध्याकाळचा टाईम आहे आणि आता आम्ही ना टेरेसवर चाललो आहे. मी खालून स्काय बघितला. इतका भारी झाला होता. हे बघा पूर्ण असं ऑरेंज शेड झालं आहे. मी तरी आताशी थर्ड फ्लोअरवरच आहे. आपण अजून वर जाऊ. दम लागतो बोलता. लिफ्ट बंद झाली आमची म्हणून पाय जावं लागतं. लेट्स गो. गाईस फायनली टेरेसवर आलो आहे अँड किती भारी काय झालं गाईस. हे बघा किती भारी काय झालेलं आहे. आता आम्ही टेरेसवर आलो आहे आणि
मी खालूनच काय बघितलं, म्हटलं अरे इतकं भारी, आपल्याला बघायला जायलाच पाहिजे, म्हणून मी पटकन गाडी लावली आणि टेरेसवर आलो आहे. इतका भारी व्ह्यू आहे, इतकी हवा पण एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय. आराध्य Do you hear that? My sanity about to break while everyone आता टाइम झालाय आणि आता मी माझ्या दुसऱ्या फ्रेंडला भेटायला आलेली आहे. सो आम्ही रोज भेटतो संध्याकाळी, तर आता मी तिला भेटायला आली. तर ती येते, मी तिची किती वेळ बसून वाट बघतीये. ती येते 1 मिनिटातच. फायनली माझी फ्रेंड अराईव्ह झाली आहे. Hi guys, welcome back to our Ishwari's channel. Where are we going? तुझ्या मनात. Writing in the margins of my mind all day, sipping herbal in the morning just to feel okay. Had a dream I was water just flowing through space till I landed on the. आल्यापासून घरीच काही केलं नाही, थोडं काम होतं ते केलं. सो मी विचार करतेय घरात काहीतरी बनवूया, कारण मम्मीने त्यांना यायला वेळ आहे थोडासा, म्हणून मी पोळ्या करते. आत्ता त्यांना यायच्या आधी मी पोळ्यांचं पीठ मळलं आहे. किचनमध्ये मला एक काम सुचतंच, तर मग मी आता पीठ मळलं आहे. तर आपण तवा तापत ठेवू आणि मस्त पोळ्या बनवून घेऊ. भाजी ती आल्यावर बनवेल. आता आपण मस्त पोळ्या बनवून स्टार्ट करू. आता ही माझी लास्ट पोळी चालू आहे. मी इतक्या साऱ्या पोळ्या केल्या, मी व्हिडिओने काढला. आता ही लास्ट पोळी भाजून घेते. यानंतर मला लसूण पण सोलायला लावलेला आहे, तो सोलायचा आहे. आणि भाजीला काय ते बघूया. आणि मग मी भाजी नाही करणार, मम्मी ते आला करतील, बट लसूण सोलून ठेवूया आपण. आणि बघा पोळी माझी किती गोल आहे. भाजून घेते, मला किती घाम आला आहे. तर गाईज आता आमचं जेवण झालं आहे आणि मी मम्मी ते आली ना, त्याच्या आधी पोळ्या वगैरे बनवून ठेवल्या होत्या. आणि मग त्यांनी आल्यावर भाजी बनवली, थोडा आंब्याचा रस बनवला, असं सगळं पोटभर जेवण केलं आहे. आणि आता आम्ही खाली चक्कर मारायला आलो आहे. तर मी दिवसातून इतके कोणाची मूड बदलत नसेल तेवढं, तर मी दिवसातून कपडे बदलते. मग अशी पण वेगळा होता, आत्ता वेगळा घातला आहे, सकाळी पण वेगळा होता. आता आम्ही चक्कर मारायला चाललो आहे. तो दोघी पुढे गेला आहे, मी चालली त्यांच्या मागून. काहीच मी ना युजली आयफोनवरून शूट करते आणि हा माझा फोन आहे ना, तर ह्यामधून तुम्हाला वाटत असेल की क्वालिटी थोडी डाऊन होती, बट एकदम असं अँड्रॉईडसारखं अँड्रॉईड फोन आहे हा माझा ना. तर मला आवडतं याच्यामधून पण शूट करायला. शूट कशात पण करायचं, बट रेस्ट्रिक्शन कशाला. तर हा माझा फोन खूप जास्त दिवसांपासून. आणि आता आम्ही ऑलमोस्ट घराजवळ आलो आहे. आणि आमच्या घराजवळच नाही घर आहे, तिथं क्यूट पेट, त्याचं लक्ष नाही. आता आम्ही आलो आहे घरी चक्कर मारून. आणि आता मी हा व्हिडिओ एडिट करणार आहे आणि टाकणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता व्हिडिओ आता बघायला आवडेल. सो सी यू इन द नेक्स्ट वन. बाय. सबस्क्राईब करून घ्या. तर नशीब इतकं खराब आहे, आम्ही आलो आहे जिथं ठरवलं, बट ते नेमकं बंद आहे. आणि आता मी तिकडं फोन करून बघतोय, पण फोन करून पण फायदा होणार नाही, कारण ते बंद आहे सकाळपासून. तर आता आम्हाला दुसरीकडे जावं लागणार आहे. लेट्स सी आम्ही कुठे जातो. Where I've been and where I sleep, it's hard to find me if you